पीक विमा घोटाळ्याबाबत मोठी अपडेट समोर आली. बोगस पीक विमा भरणाऱ्या राज्यासह परराज्यातील 96 सीएस धारकांचं आयडी ब्लॉक करण्यात आलंय. बनावट पीक विमा भरणारे 35 सीएससी धारक हे बीड जिल्ह्यातील असल्याचं कळत आहे. 22 जणांचे सीएससी आयडी माजी कृषी मंत्री यांच्या परळी तालुक्यातील महाराष्ट्रात बनावट पीक विमा भरणारे 7 सीएससी धारक हे इतर राज्यातील असल्याचं कळत आहे. यावर अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहे. मोहसिन, ही जी मोठी अपडेट आली पीक विमा घोटाळ्यासंदर्भात, याची काय अधिकची माहिती आहे? दीपाली, आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील बोगस पीक विमाचा मुद्दा प्रचंड गाजतोय. गेल्या अधिवेशनात देखील हा मुद्दा सुरेश धस यांनी मांडला होता. खास करून परळी म्हणजे बीड मधील परळीमध्ये कसा बनावट पीक घोटाळा झाला याबाबत त्यांनी सगळे पुरावे मांडले होते, ज्यात शासकीय जमीन अथवा बनावट कागदपत्राच्या सहाय्याने पीक विमा भरण्यात आल्याची माहिती समोर आली होती. आणि त्यानंतर जे आहे तर कृषी विभाग असेल किंवा संबंधित प्रशासन कामाला लागलं होतं आणि आता यात मोठी कारवाई झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत महाराष्ट्र आणि इतर राज्यातील जिथून महाराष्ट्रात पीक विमा भरण्यात आला अशा 96 सीएससी धारक म्हणजेच जिथून पीक विमा भरला जातो तो केंद्र अशा आयडी जे आहे तर या सीएससी धारकांच्या त्या ब्लॉक करण्यात आलेल्या आहे. आणि धक्कादायक म्हणजे यात महाराष्ट्रात बनावट पीक विमा भरणारे 7 सीएससी धारक जे आहेत तर ते इतर राज्यातील आहे. म्हणजे इतर राज्यातून महाराष्ट्रात जे आहे तर पीक विमा काढण्यात आला होता. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. आणि धक्कादायक म्हणजे माजी कृषी मंत्री म्हणजे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीतच 22 असे सीएससी धारक आढळले आहेत, जिथून बनावट पद्धतीने जे आहे तर पीक विमा भरण्यात आला होता. त्यामुळे आता ही कारवाई जी आहे तर पहिलीच मोठी कारवाई म्हणता येईल. आणि विशेष म्हणजे यासोबतच आणखी एक पाऊल उचलण्यात आलेलं आहे, ते म्हणजे राज्यातील 1 लाखपेक्षा अधिक जे पीक विमा आहे जे बनावट पद्धतीने भरण्यात आले होते त्यांचे प्रस्ताव देखील रद्द करण्यात आलेले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या बनावट पीक विमा घोटाळ्यामध्ये ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई म्हणता येईल. दीपाली, नक्कीच धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.